शिवसृष्टी थीम पार्क मध्ये जे शिवाजी महाराजांचं सगळ्यात मोठं थीम पार्क आहे. चला बघू. याची देही याची डोळा शिवसृष्टी पाहूयात. शिवकालीन ऐतिहासिक सफर या काळात अनुभवूयात. शिवरायांचा विचार आत्मसात करूयात. आयुष्याचं सार्थक करूयात. चला शिवरायांच्या आयुष्यातील विविध प्रसंगाचे दर्शन करूयात. हे आहे महाराष्ट्रातील सगळ्यात मोठं छत्रपती शिवाजी महाराजांचं म्युझियम. या भव्य म्युझियमचं विजन बघितलं डॉक्टर श्री बाबासाहेब पुरंदरे यांनी. महाराजांच्या काळातील साठवलेला इतिहास, त्यांच्या वस्तू तुम्हाला इथे बघायला मिळेल. चला आपल्या नवीन पिढीला आपला हा इतिहासाचा अनुभव करून देऊयात. शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वी दक्षिण भारतातील पातशाही छत्रपतींनी सांगितलेलं आणि रामचंद्र पंत अमात्य यांनी लिहून ठेवलेलं आदर्श राज्य आणि राज्यकर्ता कसा असावा हे सांगणारी जणू ही दास. वाढत्या चंद्रकोरीप्रमाणे स्वराज्य स्थापनेपासून सुरू झालेली ही महाराजांची घोडदौड, त्यांचे काळाच्या पुढे असलेले विचार, त्यांची राजनीती आणि मुख्य म्हणजे केवळ 50 वर्षांच्या आयुष्यात सर्वांना आपलंसं करून आणि शत्रूंशी तितक्याच कठोरपणे वागून आपलं उदात्त ध्येय साध्य करण्याची त्यांची दूरदृष्टी पाहिली म्हणजे आपण थक्क होऊन जातो. या महामानवाचं वर्णन करावं तरी कसं? छत्रपती महाराजांचं जीवन शब्दात बांधायचं म्हणजे लिहिणाऱ्याची प्रतिभा ही तशीच विलक्षण हवी. आणि म्हणूनच प्रभू रामचंद्रांचं वर्णन करावं ते वाल्मिकींनी, श्रीकृष्णाचं वर्णन करावं ते व्यासांनी, त्याचप्रमाणे शिवरायांचं यथार्थ वर्णन केलं आहे समर्थांनी.
होता तो आम्ही पाहतो. आम्ही जे केलं ते करताना फळाचा विचार कधी केलाच नव्हता. आम्ही कुठल्याही नावलौकिकासाठी नाही केलं, छत्र चामरासाठी नाही केलं. बालपणापासूनच आऊसाहेबांनी इथल्या आसमानी सुलतानीच्या उन्मत्त कहाण्या आम्हाला सांगितल्या. शेकडो वर्ष या सुलतानांनी पायदळी फुलवलेल्या कुत्र्यासारखं जगणाऱ्या रयतेचे, गोरगरिबांचे, आपल्या मूर्खाचे हाल मी बघितले. हे असे अत्याचार थांबलेच पाहिजेत. या राक्षसांना गाडलंच पाहिजे. लढाई होती ही मातब्बर शत्रूंशी. समोर होत्या आमच्या भूमीचे लचके तोडायला निघालेल्या एक नव्हे तर 4-4 बलाढ्य पाचछाया. आमच्याकडे काय होत? प्रचंड चीड, संताप आणि इच्छाशक्ती, याशिवाय काहीही नाही. साक्षात तुळजा भवानी आणि आमच्या माँसाहेब आमच्या पाठीशी असताना घाबरायचं कुणाला आणि कशाला? निश्चय झाला. 300 वर्ष गुलामगिरीत खितपत पडलो होतो, आता बास. इथून पुढे आपल्याला वाघासारखं जगायचंय. या भूमीवर गिरट्या घालणाऱ्या विधानांशी लढायचंय. या लढाईत आई जगदंबेनं आमच्या पदरात सवंगडी आमच्या दादूची बनलेली आहे. 1523 फूट लांबीची आहे. एकदाही वापरण्यात आली नाही. काला काळ तोफ आणि दुर्गा तोफ या दोघांना दुर्धर तोफा आपण म्हणतो. शत्रूला धूळ साधणारा तोफा. यातील छत्रपती संभाजी महाराज यांचे जन्मस्थळ आपण इथे पाहतो. 14 मे 1657 साली या गडावरती छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला आणि 1665 मध्ये जगप्रसिद्ध पुरंदरचा तह झाला. तर तहाच्या अगोदर युद्ध प्रसिद्ध झाला होता जो दिलेर खान आणि मुरारबाई देशपांडे यांच्यामध्ये जो ही गोष्ट अमितशहा काढण्यासाठी पोहोचला. बड्या बेगमने शिवाजी राजांचा खंडा काढायला एक मातब्बर सभा शोधली. जावळीचा त्रास आपल्याकडून मुलावर आऊसाहेब आपलाही आशीर्वाद असावा.